शिवाजी या कोवळ्या कळ्या माझी लपले तर रवींद्र शिवाजी झाशी प्रकटता प्रकट केलं ते एक महापुरुष. मी पण कन्या शाळेमध्ये शिकलेली आहे मुली. सोहळा पाहिल्यानंतर मला माझं बालपण आठवलं. आरोग्य आणि आहार याचा फार जवळचा संबंध आहे हेही माहिती आहे. त्याच्याबरोबर पुष्कळ खाल्लं झाला. आता काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, आहार कसा पाहिजे, कोण खात नाही. पण सगळं खाऊ नये. कधी कधी निसर्गाने काय केलेलं असतं, बाह्य देहामध्ये तुमचं कुठलंच व्यक्तिमत्व नसतं. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, बाह्य देहामध्ये कुठलंच व्यक्तिमत्व नसतं. व्यक्तिमत्व घडायला, शरीर घडायला अनेक गोष्टी असतात. परंतु तरी सुद्धा आरोग्याचा आणि आहाराचा फार जवळचा संबंध आहे. सर्वांगीण व्यक्तिमत्व वाढण्यासाठी बुद्धी, शरीर आणि एकूणच निकोपाच्या प्रकारचं जीवन तुम्हाला लाभण्यासाठी सर्व प्रकारच्या संतुलनाची अत्यंत आवश्यकता आहे. आता माझ्या तर घरामध्ये 5 पिढ्यांपासून आयुर्वेदाचं शिक्षण होतं. खानपान व्यवस्थित पाहिजे याचं शिक्षण होतं. संतुलित अशा प्रकारचा सर्व कुटुंबामध्ये मी जन्माला आली. आहाराचं महत्व, आरोग्याचं महत्व, व्यायामाचं महत्व हे सगळं आणि म्हणूनच बुद्धी, विवेक, आरोग्य आणि शारीरिक भले 7 फूट उंच असाल तुम्ही, पण बाकी काहीच नाही जवळ. कारण आता सध्या आपण बहिर्मुखी झालेलो आणि बाह्य जे डोळ्याने दिसतं त्याच्यावरच फार लक्ष आहे. शरीर तर सुदृढ पाहिजे, त्यात मनही सुदृढ पाहिजे, त्यात मेंदू सुदृढ पाहिजे आणि विवेक बुद्धी पाहिजे. या सगळ्यासाठी तुम्ही जो आहार घेत असता त्या आहाराचा तुमच्यावर खरंच परिणाम होत आहे. त्याला अनेक कारण असतात, आजूबाजूच्या गोष्टी आहेत. म्हणून जिभेला जे अत्यंत चवदार लागतं, चटकमटक असा शब्दप्रयोग वापरतो. आता पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की ते कुरकुरे खायचे नाही, आमचं खायचं नाही, डमकं खायचं नाही. ते खा, परंतु त्याचं संतुलन राख. संतुलन महत्वाचं आहे. आता बघा, पालेभाज्या खात नाही, काही हिरव्या पालेभाज्या नाही खात, कुठली कडधान्य खात नाहीत मुलं. एक वयच असतं ते की ते आवडतच नाही जिभेला. जे जिभेला चांगलं फार चटकदार असतं ते आरोग्यासाठी चांगलं नसतं. म्हणून सकस आहार आणि उंची, रंगरूप यांनी काहीच बिघडत नाही मुलींना. उंची आणि रंगरूप. आता मी माझ्या आयुष्यात प्रचंड उत्तम खेळाडू होतो. मी सगळ्याच गोष्टी मिळवल्या. तुम्हाला बुद्धी असेल आणि विवेक असेल तर रंगरूपावर काहीच अवलंबून नाही. मात्र व्यवस्थितपणे जीवन आणि माणूस म्हणून जगणं हे सगळ्यात महत्त्वाचं. बाबा सावंतांबरोबर मी काम केलेलं आहे. इथे आपण हे जे फोटो रचलेले आहेत आणि मी पहिल्यांदाच सोडून दिलं तुम्हाला, या कोवळ्या कळ्या माझी लपले तर रवींद्र शिवाजी झाशी. इतकं माणसामध्ये क्षमता असते. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला, तो स्त्री असेल की पुरुष असेल, त्याला काहीतरी क्षमता देऊन निसर्गाने या पृथ्वीवर पाठवलेला. फक्त ती क्षमता मला कळली पाहिजे. माझी क्षमता काय आहे, माझ्यामध्ये निसर्गाने कोणते गुण दिलेले आहेत आणि ते योग्यपणे आपल्याला हाताळता आले तर मग खेळाडू भाषाबाई जन्माला येतो, किंवा मग एखादा बाबा सावंत जन्माला येतो, एखादी जिजाबाई जन्माला येते, एखादा शिवाजी जन्माला येतो
आणि आता उल्लेख केला की या मुलींपैकी एखादी पंतप्रधान बनेल, काय हरकत आहे? कारण ते बाह्य आहे, जे आर्थिक दृष्ट्या महत्वाचं आहे. इथे सत्ता आणि संपत्ती कमावता येते, अशा सगळ्या गोष्टी पुरुषप्रधान संस्कृतीने एकवटल्या होत्या. आता जगभर कळायला लागलं की आम्हीही माणूस आहोत. बघा, आता इतके धक्क्यावर धक्के बसलेले, मी आयुष्यभर अभ्यासच केलेला आणि त्यामुळे आहाराचं संतुलन सांगताना, आरोग्याचं संतुलन सांगताना विषमता निर्माण करणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेचं संतुलन पाहिजे. निसर्गाने स्त्रीला खूप मोठं वरदान दिले. स्त्री आणि पुरुष दोन्ही असे समतोल आहेत. पण एक काळ असा झाला की ते संतुलन बिघडलं आणि मग स्त्रीला दुबळी केली. घरामध्ये आज स्त्री राहायचं, बाहेर पुरुषांनी जायचं, हे सगळं आज आपण मुळीच काढलं. आणि स्त्री ही माणूस आहे. आता मी भाषेची विद्यार्थी असल्यामुळे आपल्या समाजामध्ये आमची माणसं बाहेर गेली, आमची माणसं घरात नाही, पुरुषासाठी माणूस शब्द वापरला जाईल. स्त्री माणूस नाही. आणि ठणकावून सांगितलं जगभरातल्या स्त्रियांनी, स्त्री पण माणूसच आहे, पुरुष माणूसच आहे. सृष्टी सातत्य चालवण्यासाठी फक्त 30% देह निसर्गाने स्त्रीला वेगळा दिला आणि पुरुषाला वेगळा दिला. त्याचं भान राखत राखत पुढे गेलं. म्हणून आरोग्याचा संबंध दोघांशीही येतो, पुरुषाशी येतो आणि स्त्रीशी येतो. स्त्रीला खाली खाली खाली. आता बघा, पूर्वीची स्थितीच अशी होती की सगळे जेवल्यावर बाईंनी घरातले जेवायचे, उरलं सुरलं खायचं, चांगलं चांगलं पुरुषांना द्यायचं. आजही आहे. 20% घरात फक्त बदल झालाय. तुमच्यापैकी अनेकांना याचा अनुभव असेल. ए गप, मी तुझ्या भावाला खाऊ दे. इथून सुरुवात. हा, तुझ्या वडिलांसाठी ठेवलं. मानसिक आरोग्य त्याचं असंतुलन झालंय. मानसिक आरोग्याचं असंतुलन झालं, विचारांचं असंतुलन झालं की माणूस तिला नख लागतं. मुलींना जगभर झालंय हे. मोठं 7.5 फूट उंचीचा आहे, पण तरतम करतो. हा जवळचा, तो लांबचा, याच्याकडून लाभ होतो, याच्याकडून मिळत नाही. आणि भौतिक लाभाला आपण घाबरतो. आता बहिर्मुखी जास्ती झालाय माणूस. जे डोळ्याला दिसतं ते पाहिजे आम्हाला. आणि माणसाचं आरोग्य हे संतुलितपणावर असतं. तुला पुन्हा सांगते, असं सांगितलं जातं शरीराचं आरोग्य कशावर आहे? तुमची त्वचा आणि केस. तुमची त्वचा आणि केस काळा रंग आहे का गोरा रंग आहे महत्वाचं नाही मुलींनो, परंतु तो आरोग्य संपन्न आहे की नाही. केस तुमचे कसे आहेत? आता 30 वर्षाच्या नाही, 25 वर्षाच्या नाही, 10 वर्षाच्या मुलांच्या डोक्यावर केसच नसतात. अनेक आजार आले, कितीतरी आजारांचा उल्लेख झाला. तेव्हा